नमस्कार. आज आपण एका खूपच वेगळ्या आणि प्राचीन बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत, जिचं नाव आहे कुणाल जातक. ही एक अशी कथा आहे जी एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी समस्येवर उपाय शोधते, पण त्याचा मार्ग खूपच अनपेक्षित आहे. कथेची सुरुवातच एका मोठ्या आव्हानाने होते. विचार करा, 500 भिक्षू आहेत ज्यांनी घरदार सोडलंय, पण तरीही ते आपल्या पत्नींच्या आठवणीने व्याकुळ झाले आहेत. मग त्यांच्या या आध्यात्मिक अस्वस्थतेवर उपाय तरी काय? आणि या समस्येवर बुद्धांनी जो उपाय शोधला तो खरंच खूप वेगळा होता. त्यांनी त्या भिक्षूंना कोणताही उपदेश दिला नाही, तर एक गोष्ट सांगितली. चला तर मग बघूया ही गोष्ट आहे तरी काय आणि ती इतकी प्रभावी का ठरली. तर ही गोष्ट आहे 500 राजकुमारांची, जे आता भिक्षू झालेत. पण त्यांचं मन काही मठवासी जीवनात लागत नाहीये. त्यांना सतत त्यांच्या पत्नींची आठवण येतेय आणि यामुळे त्यांच्या साधनेत एक मोठा अडथळा निर्माण झालाय. मग ह्यावर बुद्धांनी काय केलं असेल? त्यांनी काही उपदेश दिला नाही. उलट आपल्या सिद्धीचा वापर करून त्या सगळ्या भिक्षूंना एका क्षणात थेट हिमालयात नेलं. म्हणजे बघा, सांसारिक इच्छांवर उपाय म्हणून निसर्गाच्या भव्यतेचा वापर. कमालच की नाही? तिथे गेल्यावर बुद्धांनी त्यांना हिमालयाचं असं काही सौंदर्य दाखवलं की त्यांच्या सांसारिक इच्छा अगदी फिक्क्या पडाव्यात. सोनेरी पर्वत, मोठमोठी भव्य सरोवरे आणि सिंह, वाघांसारख्या वन्य प्राण्यांचे कळप, हे सगळं बघून भिक्षूंचं मन त्यांच्या दुःखापासून आपोआप दूर गेलं. आणि याच सुंदर शांत हिमालयाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांनी आपली मुख्य गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 2 पक्षांच्या राजांची, आणि खरं तर हीच गोष्ट या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. तर या गोष्टीत 2 मुख्य पात्र आहेत आणि त्यांचे विचार एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एका बाजूला आहे कुणाल, जो स्त्रियांबद्दल खूपच कठोर, टीकात्मक दृष्टिकोन ठेवतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे पुण्यमुख, ज्याला वाटतं की स्त्रियांशी नेहमीच गोड बोलायला हवं. याच 2 विचारांमधला संघर्ष या कथेला पुढे घेऊन जातो. आणि मग गोष्ट एक अनपेक्षित वळण घेते. पुण्यमुख खूप आजारी पडतो. आणि गंमत बघा, ज्या माधा पक्षांवर त्याचा इतका विश्वास असतो त्या सगळ्या त्याला सोडून निघून जातात. मग अशा वेळी कोण मदत करतं? तर तोच टीकाकार कुणाल. या एका घटनेतून कथेनुसार पुण्यमुखाचा सकारात्मक दृष्टिकोन कसा चुकीचा ठरतो आणि कुणालचा कठोर दृष्टिकोन कसा योग्य ठरतो, हे दाखवलं जातं. या घटनेनंतर तर पुण्यमुखाचं मन पूर्णपणे बदलून जातं. त्याचे हे शब्दच सांगतात की त्याचा स्वतःच्या विचारांवरून विश्वास उडाला आहे. आणि इथूनच कुणाल आपला मुख्य उपदेश सुरू करतो. आता कथेचा दुसरा टप्पा सुरू होतो. बरा झालेला पुण्यमुख आणि बाकीचे प्राणी समोर बसलेले आहेत, आणि कुणाल स्त्रियांच्या तथाकथित विश्वासघाताबद्दल एक लांब लचक प्रवचन सुरू करतो, आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी तो एकामागोमाग एक कथांचे पुरावे देतो. कुणाल आपला पहिला पुरावा देतो. राजकुमारी कान्हाची गोष्ट. तिला 5 शक्तिशाली पती असूनही तिचं समाधान होत नाही आणि ती एका अपंग, बुटक्या व्यक्तीसोबत संबंध ठेवते. या कथेतून अतृप्त वासनेवर जोर दिला जातो. मग येते दुसरी गोष्ट, राणी किन्नराची. तिला आयुष्यात काहीही कमी नाहीये, पण तरीही ती एका अत्यंत कुरूप व्यक्तीकडे ओढली जाते. यातून पुन्हा तेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो की स्त्रियांवर विश्वास ठेवता येत नाही. आणि आपला मुद्दा एकदम पक्का करण्यासाठी कुणाल तिसऱ्यांदा तेच सूत्र वापरतो. राणी पंचपापाची गोष्ट, जी 2 राजांची पत्नी असूनही एका सामान्य नाविकाशी संबंध ठेवते. या कथा पुन्हा पुन्हा सांगून तो आपला युक्तिवाद अधिक मजबूत करतो. आता इथून कथा एक वेगळंच वळण घेते. आता कुणाल गोष्टी सांगणं थांबवतो आणि स्त्रियांचे दोष पद्धतशीरपणे वर्गीकृत करून त्यांची एक यादीच सादर करतो. हा एक प्रकारचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे, जिथे भावनांना बाजूला सारून फक्त तर्कावर भर दिला जातो. उदाहरणार्थ, ग्रंथामध्ये अशी 8 कारणं दिली आहेत ज्यामुळे स्त्रिया आपल्या पतीचा तिरस्कार करतात. गरिबीमुळे, आजारपणामुळे, म्हातारपणामुळे. या यादीवरून हे स्पष्ट होतं की हा ग्रंथ फक्त गोष्ट सांगत नाहीये, तर मानवी वर्तनाचं विश्लेषण करण्याचाही प्रयत्न करतोय. आणि हे विश्लेषण किती बारकाईने केलंय ते आकड्यावरून लक्षात येतं. ग्रंथानुसार स्त्रिया पुरुषांना आकर्षित करण्यासाठी तब्बल 40 वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. म्हणजे त्यांच्या अगदी लहान-सहान हालचालींचं सुद्धा यात वर्णन आहे. एवढंच नाही, तर ग्रंथामध्ये दुष्ट स्त्री ओळखण्यासाठी जणू काही एक चेकलिस्टच दिली आहे. जसं की पती घरी नसताना आनंद होणं किंवा घराबाहेर जास्त फिरणं. या सगळ्या गोष्टी कथेच्या मूळ युक्तिवादाला आणखी बळ देतात.
आणि या उपदेशात फक्त कुणालच बोलत नाहीये, तर नारदांसारखी इतर पात्रसुद्धा येतात आणि कुणालच्या मताला पाठिंबा देतात. यामुळे कथेचा जो संदेश आहे तो अधिक घट्ट होतो आणि जणू काही ते एक सार्वत्रिक सत्य आहे असं सादर केलं जातं. तर मग या सगळ्या लांबलचक उपदेशाचा आणि कथांचा मूळ उद्देश काय होता? चला, आता आपण पुन्हा त्या 500 भिक्षूंकडे येऊया ज्यांच्यासाठी ही सगळी कथा सांगितली जात होती. आणि या कथेचा परिणाम? तो अत्यंत प्रभावी ठरला. कुणालच्या या कठोर उपदेशाने आणि कथांनी त्या भिक्षूंच्या मनातील सांसारिक वासना पूर्णपणे काढून टाकली. यात अगदी स्पष्ट दिसतंय की बुद्धांचा हा उपाय यशस्वी झाला. ज्या भिक्षूंचं मन सांसारिक विचारांनी ग्रासलं होतं ते आता पूर्णपणे वासनामुक्त झाले आणि त्यांना अर्हतपद म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा ग्रंथ जातक कथा ह्या प्रकारातला आहे. जातक कथा म्हणजे काय? तर बुद्धांच्या पूर्वजन्मातील गोष्टी ज्यांचा मुख्य उद्देश एखादी नैतिक शिकवण देणं हा असतो. तर थोडक्यात सांगायचं तर या कथेचा मुख्य उद्देश सांसारिक इच्छा आणि आसक्ती किती पोकळ आहेत हे दाखवणं आहे. आणि त्यासाठी ही कथा एका अत्यंत टोकाच्या आणि धक्कादायक वर्णनाचा आधार घेते, जेणेकरून वैराग्याची भावना मनात निर्माण व्हावी. ही एक प्रकारची आध्यात्मिक शॉक थेरपी होती असं म्हणता येईल. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. या कथेकडे आपण एक आध्यात्मिक रूपक म्हणून पाहायचं जे वासनेवर विजय मिळवायला शिकवतं, की यातल्या स्त्रियांबद्दलच्या वर्णनामुळे ती एक समस्याप्रधान चेतावणी ठरते? याचा विचार करणं हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे.